चमचमीत, कुरकुरीत असं जर आपलं मुलांचं खायचं मन झालं, तर अजिबात बाहेर जायचं नाहीये. घरीच बनवायचंय, स्वतःही खायचंय आणि इतरांनाही खायला घालायचंय. आज आपण असाच बाहेरचा एकदम महागडा आणि स्टार्टरमधला पदार्थ बघतोय, तो म्हणजे कुरकुरीत असा व्हेज स्प्रिंग रोल कसा बनवायचा आहे. ही रेसिपी अगदी सीड बनवण्यापासून तर स्टफिंग बनवण्यापर्यंत सगळी रेसिपी परफेक्ट बघणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे घ्यायचा आहे मैदा. अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्या अर्धा किलो मैद्यामध्ये एक वाटीभर आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लावर. आता जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर नुसता मैदा घातला तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. माझ्याकडे कॉर्नफ्लावर आहे म्हणून एक वाटी अर्धा किलो मैद्यामध्ये घातलेली आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ जर तुमचं व्यवस्थित नसेल किंवा कमी पडलं असेल तर सीटला चिरा जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मीठ यामध्ये बरोबर परफेक्ट घालायचं आहे. आणि नंतर ना इथे दूध घेतलेलं आहे. आता माझ्याकडे दूध आहे म्हणून मी दूध घेतलेलं आहे. तुम्हाला दूध नसेल घालायचं तर अगदी पाण्यामध्ये जरी हा घोळ बनवला तरी चालेल. एक वाटी दूध घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हा घोळ आपल्याला पातळ बनवायचा आहे. जसं आपण घावणे बनवण्यासाठी बनवतो अगदी तसाच बनवायचा आहे. थोडासा जाड बनवायचा आहे, पण बनवताना मात्र तो आपल्याला इथे पातळ बनवायचा आहे या पद्धती आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने मी इथे पातळ बनवून घेतलेला आहे. आता आपला हा घोळ बनवून झालेला आहे सीड बनवण्यासाठी, जे वरचं रोलवरचं आवरण असतं ना ते. आता साईडला ठेवू. आता स्टफिंग बनवून घेऊ. स्टफिंगमध्ये तुम्हाला भाज्या घालायच्या आहे. गाजर घाला, सिमला मिरची घाला, त्यानंतर ना कांदा घाला. तुमच्याकडे कोबी असेल तर कोबी घाला. दुसऱ्या कोणत्या भाज्या असेल तर तुम्ही त्या भाज्या, फळभाज्या यामध्ये घालू शकता. 2 पळ्या तेल घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा काळी मिरपूड घालायची आहे आणि आलं लसूण बारीक ठेचून यामध्ये घालायचे आणि मग भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे कोबी घातलेला आहे, गाजर घातलेलं आहे, शिमला मिरची घातलेली आहे, कांदा घातलेला आहे आणि थोडीशी तुमच्याकडे कांदापात असेल तर कांदापात घाला किंवा ती नसेल तर नाही घातली तरी चालेल. भाज्या घालायच्या, व्यवस्थित तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायच्या आहे. गॅस इथे मोठा ठेवायचा आहे, बारीक अजिबात करायचा नाही. मोठ्या गॅसवरती परतून घ्यायच्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या आपल्याला इथे शिजून अजिबात घ्यायच्या नाही आहे. अजिबात शिजवायच्या नाही, फक्त परतून घ्यायच्या आहे. त्यामुळे मोठ्याच गॅसवरती तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही ते परतून घेऊ शकता. नंतर ना 1 चमचा मीठ घालायचं. मीठ घातलं की मग तुम्ही यामध्ये सोया सॉस घाला. 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे. 1 चमचा व्हिनेगर घाला. व्हिनेगर अगदी जपून घाला, कारण व्हिनेगर हे आंबट असतं, त्यामुळे अगदी अर्धा चमचा घातला तरी चालेल. शेजवान चटणी 2 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं, तिखट पाहिजे नसेल तर. 2 चमचे टोमॅटो चिली सॉस यामध्ये आवर्जून घालायचा आहे आणि 2 चमचे साखर घालायचे. आता तुमच्याकडे जर अजिनोमोटो असेल तर अगदी किंचित यामध्ये घाला किंवा नाही घातला तरी चालेल, पण जास्त घालू नका. आणि हे सगळं हलवून घ्यायचं आणि परत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस मी इथे कुठेही बारीक केलेला नाही. आता सगळ्यात शेवटी थोडासा कोबी मी शिल्लक ठेवला होता, कारण कोबी काय असतं पटकन शिजलं जातं, म्हणून कच्चा कोबी मी सगळ्यात शेवटी घातलेला आणि चांगलं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपलं स्टफिंग पूर्ण असं कोरडं होत नाही तोपर्यंत. आणि करून झालं की मग असं पसरून ठेवायचं कढईमध्ये गार पडायला. आता आपण सीड बनवून घेणार आहे. जो आपण घोळ बनवून घेतला होता तो घोळ आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचा. पॅन घ्यायचा, याच्यासाठी आपल्याला पॅन वापरायचा आहे आणि पॅन हलकासा आपल्याला पॅन गरम करायचा आणि यावरती जसं आपण डोसा पसरवून घेतो अगदी तसंच पातळ आपल्याला हे सीट पसरून घ्यायचे. मिडियम गॅस ठेवायचा, गॅस मोठा ठेवायचा नाही आहे किंवा जास्त बारीक ठेवायचा नाही आहे. तर आपल्याला मिडियम ठेवून हे सीट आपल्याला या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. सीट एकावरती एक ठेवताना त्यावरती मैदा पसरा, म्हणजे सीट एकाला चिटकणार नाही या पद्धतीने. जेव्हा तुम्हाला दुसरं सीट
ठेवायचे तेव्हा तुम्हाला त्यावरती मैदा जरासा बुरबुरायचा आणि मग सीट ठेवायचं आहे. अगदी हे सीट आहे ना हाताने पण निघते. इथे तुम्ही बघू शकताय. छान असा आपला घोळ बनून तयार झालेला आहे. सीटला अशा चिरा वगैरे अजिबात जात नाही आणि या पद्धतीने आपण सीट इथे बनवून घेतलेले पातळ. तुम्हाला जितकं पातळ बनवता येईल पेपर डोशासारखं तसं तुम्हाला इथे सीट पातळ बनवून घ्यायचं आहे. अगदी आंबोळी कशी बनवतो पातळ, पण आंबोळी जाड असते, तसं सीट पातळ बनवायचं. सेम तसंच आहे. नंतर ना आपल्याला आता रोल बनवायला घ्यायचे आहे. आता इथे स्टफिंग छान भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं बसेल रोलमध्ये तेवढं. अगदी जास्तही नका बसू, नाहीतर रोल खूप असा जाड होऊ शकतो. नंतरनं जो घोळ बनवून घेतला होता तोच थोडासा शिल्लक मी ठेवलेला आहे, जो आपल्याला कडेने असा लावण्यासाठी उपयोगी पडणार आहे. दोन बाजूने दुमटून घ्यायचा असा घोळ असा लावून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित चिटकला जाईल आणि मग व्यवस्थित रोल टाईट करत असा आपल्याला रोल करत करत जायचा. पुढच्या जेव्हा आपण चिटकून घेणार आहे तिथेही आपल्याला घोळ लावून घ्यायचा. तर हे बघू शकता, हे आपलं रोल इथे बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला लगेच हा तळायला घ्यायचा आहे. तळताना आपल्याला तेल चांगलं पुरेसं गरम करायचं आहे. जास्तही धूर निघेल असं तेल गरम करायचं नाही आहे. पण अगदी आपण नेहमी असा वडे वगैरे तळतो तसं गरम करतो, अगदी तसंच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये जास्तीत जास्त 4-5 एवढेच घालायचे, जेवढे तेलात बसतील तेवढेच रोल घालून घ्या, जास्त घालू नका, नाहीतर तुटण्याचे वगैरे. आणि लगेच उलटे करायचे नाही, थोडेसे तळले गेले की मग असे उलटे करायचे. म्हणजे काय होतं, सुटत नाही किंवा त्याला चिरा जात नाही, तुटत नाही. आतमध्ये जे आपण स्टफिंग भरून घेतलेले ते बाहेर येत नाही. आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चांगले कुरकुरीत तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत तळून घ्यायच्या. जसं आपण करंजी चकली तळून घेतो अगदी सेम आपल्याला तसंच हे तळून घ्यायचे. हलका असा सोनेरी कलर आला की गॅस जरासा मोठा करायचा आणि 1 मिनिटभर चांगले तळून द्यायचे. म्हणजे काय होतं, तेलाला चांगला ताव भेटला की आपले जे रोल आहे ते तेलकट अजिबात नाही होऊ शकत. तर इथे बघू शकता पहिली बॅच मी इथे तळून घेतलेले, छान कुरकुरीत आलेले, सुटलेले तर अजिबात नाही आहे आणि एकदम सोनेरी परफेक्ट